नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण कलाकंद बनवणार आहोत. त्यासाठी मी दुसऱ्या भांड्यात दूध तापवून घेतलेलं आहे आणि थोडंसं घट्ट झाल्याच्या नंतर पॅनमध्ये टाकलेलं आहे. आता पॅनमध्ये आपण बारीक गॅसवर असं मिश्रण हलवून घेणार आहोत आणि किंचितसं लिंबू पिळलेलं आहे. कलाकंद बनवायचं आहे ना दाणेदार, त्यामुळे आता इथे आपण बारीक गॅस करूनच आपण हे दूध आटवून घेत आहोत. बऱ्यापैकी दूध आटत आलेलं आहे. सारखं ढवळत राहायचं आहे अधूनमधून, नाहीतर खाली चिपकेल. अजून आपल्याला अर्धा तास लागेल. बरंचसं घट्ट झालेलं आहे. तर त्यामध्ये आपण 100 ग्रॅम साखर टाकून देणार आहोत. जास्त गोड करायचं नाही आपल्याला. असं मस्त कलाकंद बनवायचं आहे आपल्याला. ब्राउनी, जराही केमिकलचा वापर केलेला नाही यामध्ये. अशी फ्रेश आपल्याला कलाकंद खायचं आहे. आपला कलाकंद तयार झालेला आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया. गॅस बंद केला तरी थोडं हलवून घ्यायचं आहे अधूनमधून. आता पूर्णपणे थंड झालेला आहे. अशा प्रकारे किती दाणेदार झालेला आहे. आता थंड झाल्याच्या नंतर आपण पॅकिंगच्या डब्यामध्ये भरणार आहोत. एकदम थंड झालेला आहे. आता हा मिठाईचा डब्बा आहे प्लॅस्टिकचा. थंड झाल्यामुळे मी त्यामध्ये टाकत आहे. अशा प्रकारे थंड झाल्याच्या नंतर थापून घेणार आहे. किती छान झालेला आहे आपला कलाकंद ब्राउनी. आता इथे आपण चांदीचा वर्क लावून घेणार आहोत. त्यामुळे आपली मिठाई सुंदर दिसेल आणि दुकानातून आणल्यासारखी वाटेल. बघा, चांदीचा वर्क लावून झालेला आहे. आता आपण अर्धा तास त्याला झाकण लावून ठेवूया. अर्धा तास झालेला आहे. आता आपण उघडून बघूया. वाव, किती मस्त झालेला आहे आपला कलाकंद. आता आपण त्याच्या वड्या पाडून घेऊया. अलगद पाडायचे आहेत. अशा प्रकारे आपला कलाकंद तयार झालेला आहे. कलाकंद मिठाई मस्त झालेली आहे. आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. अशी गोड मिठाई करून खा.